जर तुम्ही 90च्या दशकात किंवा त्याच्या आधी जन्मलेले असाल, तर तुमच्याकडे आठवणींचा एक मोठा खजिना असेलच ना. आपण सगळेच दिवसातून एकदा का होईना त्या जुन्या आठवणींच्या गल्लींतून फेरफटका मारतोच. आज मी सुद्धा अशीच एक आठवण शेअर करतो. आमच्या वाडीतल्या पिंपळाची. माझा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला. मला निसर्गाविषयी खूप आवड आणि कुतूहल आहे. आमच्या शाळेसमोरच तो कित्येक पिढ्यांना आशीर्वाद देत आलेला अजस्त्र पिंपळ वृक्ष होता. तो पिंपळ म्हणजे आमच्या वाडीचा देवच जणू. आणि त्याला तेवढाच सुंदर जुन्या मोठाल्या दगडांचा पार होता. हा पिंपळ म्हणजे वाडीतल्या प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय. लोक त्याला महापुरुषाचं स्थान म्हणून पूजत. रात्री ब्राह्मण देव येऊन इथे पूजा करून जातो, अशी ही लोकांची श्रद्धा आहे. तर या आमच्या पिंपळाच्या अंगावर पायर, तोरण, करवंदी अशी विविध रोपे वाढत होती आणि त्यांचं ते एक कुटुंबच होतं. पहाटे तिथे विसावलेल्या पक्ष्यांची किलबिलाट आमच्या वाडीभर गुंजायची. कोकिळ, भारद्वाज, खरबी कोकिळ, अनेक प्रकारच्या चिमण्या, खारुताई, वटवाघूळ असे असंख्य जीवांचे ते घर होते. दिवसभर या सगळ्यांचा वावर इथे असायचा. त्याचबरोबर कधीकधी सापही दिसायचे. काही काळ मधमाशांची मोठी पोळी पण त्याच्यावर लटकलेली दिसायची. त्याच्या खालच्या बाजूला नारळ पोफळीची आगारं असल्याने माकडेही नारळ तोडून आणून पिंपळाच्या आडोशाला निवांत खोबरं खात बसत. पिंपळ पाराच्या खालच्या बाजूला आमचा पाणवठा होता आणि तेव्हा सर्व लोक पाणवठ्यावरून डोईने पाणी भरत. त्यामुळे भरलेली पाण्याची भांडी उचलून घेण्यासाठी सोपी जावीत म्हणून पारावर लोक ठेवत. हा पिंपळ म्हणजे आम्हा मुलांचं आवडतं ठिकाण. त्याच्या त्या अजस्त्र बुंध्याभोवती आमचा पकडापकडीचा खेळ रंगायचा. त्याच्या निवांत सावलीत आम्ही गोट्या खेळायचो. कधी निवांत म्हणून पारावर बसून गप्पा मारायचो. दहीकला आणि वाडीतली सत्यनारायणाची पूजा हे या पारावर होणारे प्रमुख 2 सण. दहीकळ्याला राधे गोविंद गोविंद राधे गोविंदच्या तालावर या पाराभोवती फेऱ्या मारायला एवढी मजा यायची, म्हणून सांगू ती आठवण फक्त आता स्मृतीत राहिली. मे महिन्यात वाडी पूजेच्या दिवशी आम्ही वाडकरी सकाळी लवकर जमून सुडमडाची पाने आणि माडाच्या झावळांनी हा पार सजवत असू. त्याची सर आत्ताच्या मंडपाला नाही. तो दिवस म्हणजे प्रत्येकासाठी उत्साहाचा दिवस. प्रसादासाठी वडाची पाने आणणे, पूजेला तुळशी केळंबे जमवणे, चाफ्याची फुले तोडून आणणे, या कामात आम्ही दंग होऊन जात असू. मग पूजा, आरती, भजने आणि रात्री नाटक, नमन असे कार्यक्रम आमच्या पिंपळाखाली रंगत. खरंच तो दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असे. गणेश चतुर्थीलाही गणपतीची शेवटची आरती या पारावर होते आणि मग आमचा लाडका बाप्पा आमचा निरोप घेतो. वाडीतले सर्व नवविवाहित दाम्पत्य या आमच्या कुटुंब प्रमुखाच्या आशीर्वादाने नवजीवनाला सुरुवात करतात. 20 वर्षांपूर्वी वाडीतल्या मंडळींनी पाराची डागडुजी केली आणि नवा पार बांधला. पण आमचा पिंपळ मात्र त्याच थाटात आणि दिमाखात आमच्या वाडीला. त्याच्यावर विसावलेल्या प्रत्येकाला सांभाळत उभा होता. पण देवाने प्रत्येकाला एक आयुर्मान दिलंय. तसंच या आमच्या पिंपळालाही दिलं असेल. जसं माणसाच्या वृद्धापकाळात एक एक अवयव निकामी होतो, तसंच या आमच्या कुटुंबातील सदस्याची एक एक फांदी जीर्ण होऊन गळून पडत होती.
आणि प्रत्येक पडणारी फांदी मनाला अपार यातना देत होती. पडणाऱ्या प्रत्येक फांदीबरोबर त्याचं सौंदर्य कमी होत होतं. मला शेवटी वाटतं तोही आपल्या स्वकीयांच्या साथ सोडण्याने दुखी झाला आणि एक दिवशी तो अजस्त्र वृक्ष त्या सर्व झाडवेलींना, त्याच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या पशुपक्ष्यांना आणि आम्हा वाडकऱ्यांना पोरं करून उन्मळून पडला. वाडीतले कितीतरी सुख दुःखाचे प्रसंग या आमच्या वृक्षमित्राने पाहिले. अनेक घटनांना तो साक्षी होता आणि कितीतरी अज्ञात इतिहास पोटात घेऊन तो उन्मळून पडला. समर्थांच्या मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे या उक्तीप्रमाणे वाडकरांनी त्या पिंपळाच्या जागी नवीन वृक्ष लावला. आता सर्व सण या नवीन वृक्षाच्या सान्निध्यात साजरे होतात. आमचा हा मित्र देखील चांगला बहरत आहे. एक दिवस तोही आमच्या जुन्या पिंपळासारखा मोठा होईल. एक दिवस तोही आमच्या जुन्या पिंपळासारखा आकाशाला भिडेल आणि अनेक पशुपक्षी, झाडं वेलींना आपल्या अंगा खांद्यावर आश्रय देईल. पुन्हा मुले त्याच्या सावलीत विसावतील आणि नक्कीच काही निमित्ताने विखुरलेल्या माझ्या मित्रांची गप्पांची मैफिल पूजेनिमित्त का होईना या नव्या झाडाखाली रंगेल. शेवटी आपल्या मातीशी जोडलेली नाळ कधीच तुटत नाही. ती नाळ तिथली माती आणि प्रत्येक सजीव निर्जीव घटकासोबत जोडलेली असते. माझ्या या सख्यासाठी तुकाराम महाराजांची वाक्ये आठवतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.